चॅप्टरचं नाव ऐकून सांगू शकते का काय काय आहे आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे चॅप्टरचं? इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स अँड सिग्नल. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स अँड सिग्नल. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स अँड सिग्नल्स. ओके. किती कुठल्या टाइपचे कंपोनेंट्स आहेत आपल्याकडे? ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. component and Active and passive. ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनेंट. त्यामुळे ऍक्टिव्ह कंपोनेंट कशाला म्हणायचं? Active components are the components which produce produce the gain called as active component. नाही. ते तुम्ही डेफिनेशन मला असं डायरेक्ट पाठ केलेली किंवा वाचून सांगताय. तुम्हाला कसं काय म्हणजे ऍक्टिव्ह कंपोनेंट कशाला म्हणायचं असं मला तुम्ही मराठी सांगितलं तरी चालू शकतं. सांगा काय ऍक्टिव्ह कंपोनेंट्स म्हणजे काय? म्हणजे असे कंपोनेंट्स की जे गेन प्रोड्यूस करतात. गेन. व्हॉट इज मीन बाय गेन? गेन काय असतं? इनपुट आपण आउटपुट. इनपुट आपण आउटपुट नाहीये. आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आउटपुट आपण इनपुट असं आहे. इनपुट आपण आउटपुट नाहीये. गेन म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. ओके. म्हणजे काय? ऍक्टिव्ह कंपोनेंट्स म्हणजे काय? ऍक्टिव्ह कंपोनेंट्स आर द कंपोनेंट विच प्रोड्यूस द गेन. म्हणजे असे कंपोनेंट्स की जे गेन तयार करतात किंवा प्रोड्यूस करतात. ओके. त्यामुळे कुठले कंपाऊंड्स आहेत? तो डायोड आहे, बीजेटी आहे, एफईटी आहे. हे कंपाऊंड्स आपल्याला पुढे स्टडी करायचे आहेत नेक्स्ट चॅप्टर किंवा थर्ड चॅप्टर मध्ये आपल्या इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यामध्ये हे आपल्याला बघायचं आहे. बीजेटी बघायचं आहे, डायोड बघायचा आहे, एफईटी बघायचा आहे. ओके. आता इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिलॅटरल डिव्हाइस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिलॅटरल डिव्हाइस. म्हणजे काय? युनिडायरेक्शनल डिव्हाइस आहे. युनिलॅटरल डिव्हाइस म्हणजे काय? त्याच्यातून जो काही करंट फ्लो होणार आहे त्या डिव्हाइस मधून तो एकाच डायरेक्शन मधून फ्लो होणार आहे. काय होणार आहे? एकाच डायरेक्शन मधून फ्लो होणार आहे. ओके. आणि त्याला खाली म्हटलं इट कंडक्ट्स करंट इन वन डायरेक्शन. इथे खाली गेलं इट कंडक्ट्स करंट इन वन डायरेक्शन. एकाच डायरेक्शन मधून काय होणार आहे? करंट फ्लो होणार आहे एकाच डायरेक्शन मधून. ते कसं होतंय किंवा काय त्याला युनिलॅटरल काय आहे ते आपल्याला ज्यावेळेस आपण डायोड बीजेटी एफईटी स्टडी करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. ओके. आता पॅसिव्ह कंपोनेंट कशाला म्हणायचं? The components which does not produce gain. म्हणजे जे कंपोनेंट्स गेन प्रोड्यूस करत नाहीयेत त्याला काय म्हणायचं? जे कंपोनेंट्स गेन प्रोड्यूस करत नाहीत त्याला पॅसिव्ह कंपोनेंट्स. पॅसिव्ह कंपोनेंट. पॅसिव्ह कंपोनेंट्स. असे कुठले कंपोनेंट्स आहेत? रेजिस्टर आहे, कॅपॅसिटर आहे. रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर. ओके. म्हणजे रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर हे आपण हे चॅप्टर मध्ये स्टडी केलेलं आहे. केलंय का? हो सर. ओके. आता मला सांगा रेजिस्टरचं युनिट काय आहे? Ohm. ओहम. कॅपॅसिटरचं युनिट काय आहे? फॅरेड. इंडक्टरचं काय आहे? हेनरी. हेनरी. रेजिस्टर ओहम, कॅपॅसिटर फॅरेड, इंडक्टर हेनरी हे त्याचं युनिट आहे. ओके. आता हे जे काही पॅसिव्ह कंपाऊंड्स आहेत ते बायलॅटरल डिव्हाइसेस आहे. ऍक्टिव्ह कंपाऊंड्स काय होते आपले? युनिलॅटरल डिव्हाइसेस होते. पॅसिव्ह कंपाऊंड्स काय तर बायलॅटरल डिव्हाइसेस आहे. त्याला बायलॅटरल काय म्हणायचं? तर त्याच्यातून दोन्ही डायरेक्शन मधून फ्लो करंट होते. करंट फ्लो होतोय. हे लक्षात. It conducts current in both direction. It conducts current in both direction. ओके. म्हणून याला बायलॅटरल डिव्हाइस म्हणायचं. ऍक्टिव्ह मध्ये पॅसिव्ह मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? No sir. हो सर. ओके. आता हे कंपॅरिझन घ्यायची गरज आहे हो, कारण जे एक्सप्लेनेशन मध्ये दिले त्याच कंपॅरिझन घेतलेलं आहे. तेच पॉइंट आहे. हे रिपीट हे कंपॅरिझन तुम्ही बघू शकताय. तेच पॉइंट आहे. इट प्रोड्यूस गेन, इट डज नॉट प्रोड्यूस गेन. डायोड चे एक्झाम्पल्स दिलेत. ते युनिलॅटरल आहे, हा बायलॅटरल आहे. नंतर याच्यात वन डायरेक्शन मधून करंट फ्लो होतो. पॅसिव्ह मध्ये बोथ डायरेक्शन मधून होतो.
जे काही वरती आपण आता बघितले तेच पॉइंट इथं घेतलेला आहे. ओके. आता इथं काय पहिल्यांदा रजिस्टर आहे. वर्किंग प्रिन्सिपल स्पेसिफिकेशन ऍप्लिकेशन ऑफ रजिस्टर. रजिस्टरचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचे ऍप्लिकेशन, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर रजिस्टर, व्हॉट इज मीन बाय रजिस्टर? रजिस्टर म्हणजे काय हो? Opposition to flow of current. करंट म्हणजे एखाद्या डिव्हाइस मधून करंट फ्लो असेल किंवा एखाद्या वायर मधून आपल्याला किंवा एखाद्या याच्यातून करंट फ्लो होत असेल तर त्याच्यामध्ये त्या फ्लोला जो काही करंटचा फ्लो आहे त्याला जे काही अपोज करतंय, त्याला जे अपोज करायचं काम आहे, त्या फ्लो ऑफ करंटला जर अपोज करायचं काम आहे तर ते कोण करत असतं? तर रजिस्टर करत असतो. ते डेफिनेशन काय? द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड ॲज रजिस्टर. म्हणजे एखाद्या कुठल्याही याच्यातून करंट फ्लो करत असेल आपण तर त्याच्यातून करंट जो काय फ्लो होतोय त्याला जर अपोज करत असेल तर तो कोण करत असेल? तर रजिस्टर करत असतो. ओके. आता त्याचं युनिट दिलंय खाली. युनिट काय आहे हो त्याचं? ओहम. तुम्ही मला मग सांगितलं की द युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. रेजिस्टन्स युनिट काय आहे? तर ओहम आहे. आणि इट इज डिनोटेड बाय दिस. हे त्याचं साइन आहे. साइन कसं आहे बघा, त्याचं साइन हे असं आहे. दिस इज साइन. दिस इज अ साइन ऑफ ओहम. हे ओहमचं साइन आहे. ओके. नंतर काय सांगितले? रजिस्टर इज द पॅसिव्ह कंपोनंट. रजिस्टर हा काय आहे? पॅसिव्ह कंपोनंट आहे. जर पॅसिव्ह कंपोनंट आहे म्हटल्यानंतर याच्यातून इट इज करंट कुठले किती डायरेक्शन फ्लो होणार आहे? वन डायरेक्शन का दोन्ही डायरेक्शन फ्लो होणार आहे? पॅसिव्ह कंपोनंट आहे. पॅसिव्ह कंपोनंट आहे म्हणजे हा गेन प्रोड्यूस करणार आहे का? रजिस्टर गेन प्रोड्यूस करेल का? आणि इट इज अ बायलॅटरल डिव्हाइस. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. ओके. आता नंतर खाली काय सांगितले? द सिम्बॉल ऑफ रजिस्टर इज गिव्हन बाय. त्याचा सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल कसा आहे बघा. एक अशी स्ट्रेट लाईन घ्यायची पहिल्यांदा. आणि असा ड्रॉ करायचा. दिस इज द सिम्बॉल ऑफ रजिस्टर. दिस इज द सिम्बॉल ऑफ रजिस्टर. आर ते जे काही इंडिकेट करतो आपण ते रजिस्टर आर इंडिकेट करत असतो. रजिस्टर आर, कॅपिटल आर. आपण रजिस्टर असे इंडिकेट करत असतो आर. ओके. द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इज गिव्हन बाय आर इज इक्वल टू फी डिवायडेड बाय आय. हे जे काही इक्वेशन आहे रजिस्टरचं इक्वेशन ते काय आहे? तर आर रजिस्टर इज इक्वल टू रजिस्टर म्हणजे एखाद्या सर्किटचा आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे. रजिस्टर कसा काढायचा? रजिस्टर इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. फी डिवायडेड बाय आय. फी डिवायडेड बाय आय म्हणजे व्होल्टेज. फी इज नथिंग बट व्होल्टेज, आय करंट. ते रेजिस्टन्स कसा फाइंड आउट केला जातो? व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. जी काय व्हॅल्यू येईल दिस इज युअर रेजिस्टन्स व्हॅल्यू. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. समजलं का इथपर्यंत? हो सर. हो सर. ओके. इथे दिले फेअर आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ मटेरियल. त्या मटेरियलचा रेजिस्टन्स काय आहे? नंतर व्होल्टेज आपल्याला अक्रॉस रेजिस्टन्स. फी, फी म्हणजे काय? त्या रेजिस्टरच्या अक्रॉस अप्लाय केलेलं व्होल्टेज. आय म्हणजे काय? करंट फ्लोइंग थ्रू द रेजिस्टर. त्या रेजिस्टर्स मधून फ्लो होणारा करंट किती आहे? ओके. नंतर काय आहे बघा, टाइप्स ऑफ रेजिस्टर्स. रेजिस्टरचे टाइप्स कुठले कुठले आहेत? रजिस्टर, लिनियर रजिस्टर, नॉन लिनियर रजिस्टर. लिनियर रजिस्टर आणि नॉन लिनियर रजिस्टर असे दोन टाइप्स आहेत. तर लिनियर मध्ये परत दोन टाइप्स आहेत, फिक्स्ड रजिस्टर आणि व्हेरिएबल रजिस्टर. फिक्स्ड रजिस्टर कशाला म्हणायचं? फिक्स्ड रजिस्टर कशाला म्हणायचं बघा, ज्या रजिस्टरची व्हॅल्यू फिक्स असते म्हणजे जी काही मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे त्याच्याकडून त्याची व्हॅल्यू फिक्स असते. त्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. फिक्स्ड रजिस्टर मध्ये. व्हेरिएबल मध्ये काय आहे? त्या एखाद्या डिव्हाइसची त्या रजिस्टरची व्हॅल्यू जर आपण व्हेरी करू शकत असतो, एक नॉब दिलेला असतो, तो नॉब थ्रू आपण ते रजिस्टर व्हॅल्यू व्हेरी करू शकतो. त्याला व्हेरिएबल रजिस्टर म्हणायचं. आता फिक्स मध्ये परत दोन टाइपचे रजिस्टर आहेत, वायर बाउंड रजिस्टर आणि कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर.
वायर वाउंड रजिस्टर आणि कार्बन कंपोजिशन रजिस्टर असे दोन आहेत फिक्स्ड मध्ये. व्हेरिएबल मध्ये पण दोन आहेत. पॉट म्हणजे पोटेन्शिओमीटर आणि ट्रिमर. पोटेन्शिओमीटर आणि ट्रिमर असे दोन आहेत ते व्हेरिएबल. मी तुम्हाला पोटेन्शिओमीटर आणि ट्रिमरचे पण इमेजेस दाखवले होते रजिस्टरचे. आपण ज्यावेळेस आपण तुम्हाला हे करत होतो त्यावेळेस तुम्हाला पॉट आणि रजिस्टर किंवा रजिस्टरच्या इमेजेस पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत. दाखवलेत का नाही? हो सर. हो सर. ओके. आणि नॉन लिनियर रजिस्टर मध्ये एलडीआर म्हणजे लाईट डिपेंडंट रजिस्टर, टीडीआर म्हणजे टाइम डिपेंडंट रजिस्टर, व्ही म्हणजे व्होल्टेज डिपेंडंट रजिस्टर असे नॉन लिनियर रजिस्टर्स आहेत. एलडीआर हा एक सेन्सर म्हणून वर्क होतो, लाईट डिपेंडंट रजिस्टर एलडीआर. टीडीआर आणि व्हीडीआर असे जे आहेत ते नॉन लिनियर रजिस्टर. ओके. नंतर स्पेसिफिकेशन्स ऑफ रजिस्टर. रजिस्टरचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत बघा. मॅक्झिमम व्होल्टेज रेटिंग. मॅक्झिमम व्होल्टेज रेटिंगचं ते स्पेसिफिकेशन काय? इट डिपेंड्स ऑन फिजिकल शेप अँड साइज ऑफ व्हॉल्यूम ऑफ रजिस्टर्स. त्याचं जे काही मॅक्झिमम व्होल्टेज आहे, त्याची व्होल्टेज हँडल करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे, मॅक्झिमम कॅपॅसिटी त्याची कशावर डिपेंड आहे, तर त्या रजिस्टरचा फिजिकल शेप अँड साइज. म्हणजे जेवढा मॅक्झिमम त्याचा शेप असेल, साइज असेल, तेवढं ते मॅक्झिमम व्होल्टेज हँडल करणार आहे. मॅक्झिमम व्होल्टेज रेटिंग असतं. ओके. असं म्हणजे व्होल्टेज मॅक्झिमम व्होल्टेज रेटिंग कशावर डिपेंड आहे, तर त्याच्या साइज वरती आणि शेप वरती डिपेंड आहे. नेक्स्ट स्पेसिफिकेशन काय? पॉवर रेटिंग. आता पॉवर रेटिंग काय? पॉवर रेटिंग आर गिव्हन इन वॅट. म्हणजे पॉवर ही वॅट मध्ये मेजर केली जाते. वॅट. जनरल पॉवर रेटिंग्स आर 1/8 वॅट, 1/4 वॅट, 1 वॅट, 2 वॅट असे त्याचे पॉवर ह्याच्यामध्ये दिले असते. 1/8 वॅट, 1/4 वॅट, 1 वॅट, 2 वॅट असं मग आपण ते करत असतो. आपण आपला एलईडी बल्ब असतो तो म्हणतो आपण 4 वॅट, 5 वॅटचा आहे, 7 वॅटचा आहे, 10 वॅटचा आहे. असं आपण त्याला वॅट मध्ये त्याचं आपण आयडेंटिफिकेशन करत असतो. पण त्याच्या पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? पी. पॉवर पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. आय स्क्वेअर म्हणजे काय? करंटचा स्क्वेअर घ्यायचा इंटू रजिस्टर. इथेच पॉवर रेटिंगचा फॉर्म्युला आहे. आय स्क्वेअर म्हणजे काय? त्या एखाद्या ह्याच्यामधून, त्या रजिस्टर मधून फ्लो होणारा करंट किती आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि त्या रजिस्टरची व्हॅल्यू त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. करंटचा स्क्वेअर आणि त्या रजिस्टरची व्हॅल्यू या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग तुमची काय निघेल? पॉवर निघेल. ओके. नंतर काय आहे? टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. इट इज टॉलरन्स आपण करंट कोडिंगच्या वेळेस तुम्हाला माहित झालं असेल टॉलरन्स कसा आपण बघत असतो. टॉलरन्सचे काय आहे? प्लस मायनस मध्ये व्हॅल्यू येते त्याची. प्लस मध्ये आणि मायनस मध्ये. सपोज काय आहे, त्या कलर कोडिंग वरून जर त्याची व्हॅल्यू आपली 1 किलो ओहम येत असेल एखाद्या रजिस्टरची व्हॅल्यू, तर ज्यावेळेस आपण फिजिकली ती चेक करू म्हणजे मल्टीमीटर यूज करू, तर त्याच्यामध्ये तेवढ्या पर्सेंटेज मध्ये चेंज होऊ शकतो. म्हणजे 5% असेल तर त्याच्यामध्ये 5% प्लस मध्ये किंवा 5% मायनस मध्ये त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. ते लक्षात. मी तुम्हाला ते एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन केलं होतं टॉलरन्स म्हणजे काय असतं. आपण स्टडी करत असताना म्हणजे शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लस मध्ये आणि मायनस मध्ये त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. म्हणजे सपोज 1 किलो ओहमचा रेजिस्टर्स आहे, त्याच्या कलर कोडिंग वरून त्याची 1 किलो ओहम रेजिस्टरची व्हॅल्यू निघत असते. पण ज्यावेळेस आपण फिजिकली ते मल्टीमीटर मेजर करू तर त्याच्यामध्ये +5% -5% या रेंज मध्ये तो चेंज होऊ शकतो. म्हणजे प्लस 1 किलो ओहमचा 5% किती झाला हो? 1K चा 5% किती झाला? 1K म्हणजे किती असतं? व्हॉट इज मीनिंग 1K? 1000. 1000. मग 1000 चं 5% किती येतं? 200. 200. 20% झालं की 200 सर 50 येतं. 50 म्हणजे त्याच्या व्हॅल्यू मध्ये 15 म्हणजे 1K चा जो रजिस्टर आहे तो तुमच्या 950 to 1050 ह्या रेंज मध्ये तुमचा व्हॅरी होऊ शकतो. म्हणजे
1K च्या मायनस मध्ये पण 5% चेंज होऊ शकतो किंवा प्लस मध्ये चेंज होऊ शकतो. म्हणजे तुमची त्याची रेंज जी असणार आहे त्याच्यामध्ये ती येणार आहे. 950 to 1050 या रेंज मध्ये कुठली तरी ती रेंज दाखवली. म्हणजे तेवढं ते अजून केलेलं असतं की तेवढ्या त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. म्हणजे दिस इज द टॉलरन्स. आले लक्षात टॉलरन्स काय आहे? हो सर. गर्ल्स मध्ये समजले का टॉलरन्स? हो सर. ते सांगितलं होतं डिटेल मध्ये तुम्हाला त्या टॉलरन्स काय असते आपण शिकवताना सांगितलं होतं बघा. आता ओहमिक रेंज. ओहमिक रेंज म्हणजे काय? ओहमिक रेंज इज अ मॅक्झिमम टू मिनिमम रेजिस्टन्स व्हॅल्यू दॅट कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड. म्हणजे त्याची ओहमिक रेंज मिनिमम किती आहे आणि मॅक्झिमम किती आहे. एखाद्या मटेरियलचा रेजिस्टन्स आपल्याला घ्यायचा किंवा कॅल्क्युलेट करायचा आहे तर तुझी जी काय मिनिमम रेजिस्टन्स व्हॅल्यू आणि त्याची मॅक्झिमम रेजिस्टन्स व्हॅल्यू काय असेल दिस इज ओहमिक रेंज. किंवा फॉर एक्झाम्पल आपलं व्हेरिएबल रेजिस्टर आहे. आता व्हेरिएबल रेजिस्टरला मिनिमम रेजिस्टन्स आणि मॅक्झिमम रेजिस्टन्स असेल. लक्षात ठेवा बघा. म्हणजे पोटेन्शियोमीटरची त्या नॉबची व्हॅल्यू जर पूर्ण झिरोला असेल तर त्यामध्ये 0 ओहम रेजिस्टन्स असेल. तो मॅक्झिमम असेल तर ते मॅक्झिमम किती रेंज आहे त्याची. सपोज तुमचा 1 किलो ओहमचा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. 1 किलो ओहमचा पोटेन्शियल किंवा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. तर तो 1 किलो ओहमचा व्हेरिएबल रेजिस्टर म्हणजे काय असतंय बघा. त्याची रेंज असते की त्याची मिनिमम ओहमिक रेंज आहे त्याची 0 ओहम. मॅक्सिमम ओहमिक रेंज त्याची किती आहे 1 किलो ओहम. म्हणजे 0 पासून ते 1 किलो ओहम पर्यंत त्याच्यामधले जेवढ्या काय व्हॅल्यूज आहेत तेवढ्या व्हॅल्यूज तुम्ही त्याच्या सेट करू शकता. म्हणजे तेवढी त्याची रेंज आहे 0 to 1 किलो. ते मिनिमम किती झाली त्याची 0, मॅक्झिमम किती झाली 1. म्हणजे 1 किलो ओहम 0 to 1 किलो ओहम पर्यंतचे जेवढ्या काय व्हॅल्यूज आहेत तेवढ्याला व्हॅल्यू त्याच्या तुम्ही सेट करू शकता. म्हणजे त्याची रेंज आहे 0 to 1K. समजले का ओहमिक रेंज? समजलंय का? हो सर. ओके. त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत बघा. ऍप्लिकेशन ऑफ रेजिस्टर पहिला आहे ते इन पॉवर सप्लाय. दुसरं आहे इन एम्प्लिफायर सर्किट. एम्प्लिफायर सर्किट मध्ये यूज केलं जातं. नंतर झिनर व्होल्टेज रेग्युलेटर. एक व्होल्टेज रेग्युलेटर आहे त्याच्यामध्ये यूज केलं जातं. नंतर रेडिओ रिसिव्हर्स. आपले जे काही रेडिओ रिसिव्हर्स असतात त्याच्यामध्ये इन टेलिव्हिजन. म्हणजे असं जर तुम्ही बघितलं तर असं कुठलाही सर्किट नाहीये की त्याच्यामध्ये रेजिस्टर यूज केलेला नसतो. कुठलेही इलेक्ट्रॉनिक सर्किट घेतलं तर 99% सर्किट्स मध्ये हे रेजिस्टर यूज केलेलाच असतो. कुठलंही घ्या तुम्ही. कम्प्युटरचं सर्किट घ्या, तुमचं टीव्हीचं सर्किट घ्या, कुठलंही सर्किट घ्या त्याच्यामध्ये रेजिस्टर हा असतो. रेजिस्टर यूज केलेला असतो. ओके. आता कलर कोडिंग आपण रिपीट करणार नाहीये बरं का म्हणजे रिव्हिजन मध्ये. कारण हे तुम्हाला आपण त्याची भरपूर प्रॅक्टिस घेतलेली आहे. हे तुम्हाला समजलेलं पण आहे. रिपीट घ्यायचं आहे कलर कोडिंग. कलर कोडिंग हा ते झालंय तुम्हाला समजलं. आपण डिटेल मध्ये त्याचं वगैरे व्यवस्थित एक्सप्लेन केलं होतं. त्यामुळे सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला होता याच्यामध्ये. ओके. कारण याला आता आपण वेळ घालवतो बसलो तरी खूप वेळ झाली. याला 2 लेक्चर हे कलर कोडिंगलाच जाते. आपण घेतलेलं आहे आणि त्यावेळेस सगळ्यांना समजलेलं होतं. हे सगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत बऱ्यापैकी एक्झाम्पल. ओके. आता नेक्स्ट कॅपॅसिटर आहे. नेक्स्ट डिव्हाइस जो आहे तो कॅपॅसिटर. कॅपॅसिटर कशाला असतो? कॅपॅसिटरचं मेन फंक्शन काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅपॅसिटर? स्टोरिंग कॅपॅसिटर स्टोरिंग इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करायचं काम करतो कॅपॅसिटर. इट इज सेम लाईक बॅटरी. ते लक्षात. कॅपॅसिटर हा काय करतो? एनर्जी स्टोअर करायचं काम करतो. इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करायचं काम आहे कॅपॅसिटर करत असतो. काय सांगितलंय? दिस कंपोनेंट हॅव्हिंग द ॲबिलिटी टू स्टोरिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी अँड दिस ॲबिलिटी ऑफ स्टोरिंग चार्ज इज नॉन एज कॅपॅसिटर. ते लक्षात बघा. दिस कंपोनेंट हॅव्हिंग द ॲबिलिटी ऑफ स्टोरिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी and this ability of storing charge एनर्जी इन द फॉर्म ऑफ चार्ज आपण स्टोर करत असतो.
इन द फॉर्म ऑफ चार्ज. म्हणजे ते जे काय एनर्जी स्टोअर केले किंवा चार्ज स्टोअर केलेले आहेत त्यालाच आपण काय म्हणू शकतो, कॅपॅसिटर. ओके. आता कॅपॅसिटन्स इज द रेशिओ ऑफ चार्ज टू द व्होल्टेज. म्हणजे कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे, C इज इक्वल टू Q डिवायडेड बाय V. Q इज नथिंग बट चार्ज. Q इज नथिंग बट चार्ज. म्हणजे चार्ज डिवायडेड बाय व्होल्टेज इज नथिंग बट युअर कॅपॅसिटन्स. इज नथिंग बट युअर कॅपॅसिटन्स. समजलंय का कॅपॅसिटरचं फंक्शन? कॅपॅसिटर काय आहे? ओके. हो सर. त्याचं युनिट काय आहे तर फॅरेड. युनिट ऑफ कॅपॅसिटर इज फॅरेड. ओके. त्याचा सिम्बॉल असा असतो बघा, सिम्बॉल प्लस. जे काही स्ट्रेट लाईन असते ती प्लस असते आणि थोडासा कर्व आलाय ते मायनस असते. म्हणजे काय थोडासा कर्व आलाय ना हे मायनस असते. त्याच्यामध्ये साईन नसणार आहे. आता इथं साईन प्लस मायनस साईन आहे म्हणून असं दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये असं डायरेक्ट तुम्ही स्ट्रेट लाईन पण दाखवू शकता. आणि ज्यावेळेस स्ट्रेट लाईन दाखवत असतात त्यावेळेस त्याला साईन नसते. कॅपॅसिटर एक टाईप आहे त्याच्यामध्ये आवाज येतोय का? हो सर येतोय. भगवान मगाशी जी काय तुम्ही ही झाला होता का नाही होस्ट, तुम्ही अजून एक होस्ट झालाय बघा. ते होस्ट मला करा. ओके. केलं सर. ओके. एक मिनिट. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. ओके. सिम्बॉल आलाय का लक्षात सगळ्यांच्या? सिम्बॉल लक्षात आलाय? सिम्बॉल हो सर. कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा त्याचं. दोन मी कन्स्ट्रक्शन तर तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं होतं बघा की दोन मेटलिक प्लेटच्या मध्ये जर नॉन इन्सुलेटिंग मटेरियल जर आपण प्लेस केलं तर तो कॅपॅसिटर फॉर्म होत असतो. दोन मेटल प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल जर आपण प्लेस केलं तर ते काय होत असते हो, कॅपॅसिटर. आता एक अप्पर साइड मेटलिक प्लेट आहे, ही खालची लोअर साइड मेटलिक प्लेट आहे आणि मिडलचं आहे ते इन्सुलेटिंग मटेरियल आहे, नॉन मेटलिक मटेरियल. हे असं कॅपॅसिटरचं कन्स्ट्रक्शन आहे. एक अप्पर साइडला मेटलिक प्लेट, इथं लो इन्सुलेटिंग मटेरियल, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. हे काय काय वेळेस साईन इन असते, म्हणजे अप्पर साइड टर्मिनल, लोअर साइड टर्मिनल असे म्हणू शकतो. त्या लक्षात कन्स्ट्रक्शन आले लक्षात. दोन मेटलिक प्लेटच्या मध्ये इन्सुलेटिंग मटेरियल किंवा नॉन मेटलिक मटेरियल जर प्लेस केलं तर इट फॉर्म्स द कॅपॅसिटर. आले लक्षात कन्स्ट्रक्शन? हो सर. ओके. आता क्लासिफिकेशन ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचं क्लासिफिकेशन काय आहे बघा. त्याच्यामध्ये दोन आहेत, त्याचे पण फिक्स्ड कॅपॅसिटर, व्हेरिएबल कॅपॅसिटर असे दोन कॅपॅसिटर्स आहेत. ओके. फिक्स्ड मध्ये बघा इलेक्ट्रोलायटिक, परत टायटॅनियम आणि अल्युमिनियम. इलेक्ट्रोलायटिक, टायटॅनियम, अल्युमिनियम. परत इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोलायटिक मध्ये टायटॅनियम आणि अल्युमिनियम असं आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये मायका, सिरॅमिक, प्लास्टिक आणि पेपर. व्हेरिएबल मध्ये एअर, मायका, पेपर आणि इथं टाइप्स आहेत. एअर नाही, ते इलेक्ट्रोस्टॅटिकचे आहेत पण हे व्हेरिएबल आहे. म्हणजे हे जी व्हॅल्यू आपण व्हेरी करू शकतो. एअर कॅपॅसिटर, मायका कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर आणि सिरॅमिक. आणि इकडे फिक्स्ड मध्ये पण ते आहेत बरं का. ह्याची व्हॅल्यू आपण व्हेरी करू शकत नाहीये, पण ह्या व्हेरिएबल रेजिस्टरची व्हॅल्यू, व्हेरिएबल कॅपॅसिटरची व्हॅल्यू तुम्ही
व्हॅरी करतात. आता मोस्ट ऑफ द टाइम्स फिक्स्ड कॅपॅसिटर्स आपण यूज करत असतो, येते लक्षात. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण फिक्स्ड कॅपॅसिटर्स यूज करत असतो. व्हेरिएबल कॅपॅसिटर्स आपल्याला बघायचं म्हणलं तरी सापडत नाही, पण फिक्स्ड कॅपॅसिटर्स आपल्याकडे इझिली अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर एक असतो, सिरॅमिक कॅपॅसिटर एक असतो आणि मायका कॅपॅसिटर. हे कॅपॅसिटर मोस्ट ऑफ द टाइम्स आपण यूज करत असतो. मायका, सिरॅमिक कॅपॅसिटर्स आपण यूज करत असतो मॅक्सिमम टाइम्स. ऍप्लिकेशन्स ऑफ कॅपॅसिटर्स. कॅपॅसिटरचे ऍप्लिकेशन्स काय आहेत बघा. सिग्नल जनरेटर्स मध्ये म्हणजे काय सिग्नल्स आपण जनरेट करत असतो, साइन वेव्ह, ट्रायंग्युलर वेव्ह, स्केअर वेव्ह आपण बघितलं खाली. त्याचे काय सिग्नल्स आहेत, त्याची जनरेशन करण्याची प्रोसेस आहे, त्या ठिकाणी कॅपॅसिटरचा यूज होत असतो. टीव्ही रिसिव्हर्स, रेडिओ रिसिव्हर्स, ट्यून्ड एम्प्लिफायर्स. ट्यून्ड एम्प्लिफायर्स काय कन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगितले होते. दोन वेगवेगळे एम्प्लिफायर्स आहेत, तर त्या दोन्हीमध्ये जर आपल्याला फ्रिक्वेन्सी मॅच करायची असेल, फ्रिक्वेन्सी, त्याचं ट्युनिंग एम्प्लिफायर्स यूज केले जातात. ट्युनिंग एम्प्लिफायर्स, दोन वेगवेगळे एम्प्लिफायर्स आपल्याला सेम फ्रिक्वेन्सीला ऑपरेट केलं तर ते ट्यून्ड एम्प्लिफायर्स असतात. नंतर व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर्स. ऑसिलेटर्स हा सिग्नल जनरेशनचा एक पार्ट आहे, आणि व्हेरिएबल त्याचा सिग्नलची फ्रिक्वेन्सी जर व्हेरी होत असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही कॅपॅसिटर्स यूज करू शकता. त्याचे ऍप्लिकेशन्स समजले. कॅपॅसिटर्स इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना म्हणजे ऑलरेडी आपण घेतलेलाच आहे, पण काय डाऊट आहे का त्याच्याबद्दल? नो सर. No, sir. आता रिव्हिजन असल्यामुळे आपण थोडस फास्ट घेतो, कारण आपल्याला 2 लेक्चर मध्ये संपवायचे आहे रिव्हिजन. कारण रिव्हिजनला जर आपण 4-5 तास चालवलं तर मग अवघड होईल. पण थोडस फास्ट घेतो, कारण हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. रिवाइज करतो म्हणून थोडस आपण फास्ट घेतो. ओके, तरी पण तुम्हाला काय समजत नसेल तर तुम्ही विचारा. ओके. स्पेसिफिकेशन्स ऑफ कॅपॅसिटर्स. कॅपॅसिटरचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत बघा. पहिला आहे पॉवर फॅक्टर. त्याचं पॉवर फॅक्टरचं काय स्पेसिफिकेशन आहे बघा. इट इज द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू reactance. It is the ratio of resistance to reactance for good quality of capacitor. Power factor should be small. Power factor काय आहे? R divided by XC. आता हे XC काय असते मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. काय असतं XC चा फॉर्म्युला काय आहे कोण सांगू शकते का? रिएक्टन्स आहे तो, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. XC काय असते त्याचा फॉर्म्युला काय आहे सांगता कोण मला? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स फॉर्म्युला काय? XC खाली सूत्र आहे बघा त्याचा फॉर्म्युला. इथं आहे XC इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 पाय FC. F म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. C म्हणजे काय? कॅपॅसिटर. इट इज सेम लाईक रेजिस्टर बरं का. रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इज नथिंग बट इट इज सेम लाईक रेजिस्टर. म्हणजे रेजिस्टरच, पण तो कॅपॅसिटर मध्ये असल्यामुळे तो रिएक्टन्स म्हणून घेतला जातो. आणि हा कॅपॅसिटरचा आहे तो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आहे. जो इंडक्टरचा आहे तो इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे. त्याची जी काय व्हॅल्यू आहे ती ओहम मध्येच मेजर केली जाते. XC किंवा LC, XC किंवा XCL. XL म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स असतो, इंडक्टर मध्ये असतो, आणि XC असतो तो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. ही जी व्हॅल्यू जी मेजर केली जाते ती ओहम मध्येच मेजर केली जाते, कारण ती इट इज अ सेम लाईक रेजिस्टर, पण तो कॅपॅसिटर मध्ये असल्यामुळे त्याला कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स असं म्हटलेलं आहे. आले का लक्षात? म्हणजे बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे. इट इज द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू रिएक्टन्स, म्हणजे R डिवायडेड बाय XC. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? R डिवायडेड बाय XC. रेजिस्टन्स डिवायडेड बाय कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स हा तुमचा पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. ओके. तर क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला काय? इट इज द रेशिओ ऑफ एनर्जी स्टोर्ड टू दॅट डिसिपेटेड पर सायकल. म्हणजे काय त्याचा फॉर्म्युला? Q इज इक्वल टू XC डिवायडेड बाय R. इट इज द रेशिओ ऑफ एनर्जी स्टोर्ड टू दॅट डिसिपेटेड पर सायकल. म्हणजे एका सायकल मध्ये एक जी काही सायकल कंप्लीट होणार आहे त्याच्यामध्ये ते किती एनर्जी स्टोअर करते.
येते का लक्षात एक सायकल जे काय असणार आहे सिग्नलचं एसी सिग्नल आपला घ्या फॉर एक्झाम्पल एसी सिग्नल असे एसी सिग्नल असतो सिग्नल आपण बघितलेले आहे म्हणजे एका सायकल मध्ये पर सायकल तो किती एनर्जी स्टोअर करतो दिस इज नथिंग बट क्वालिटी फॅक्टर दिस इज नथिंग बट द क्वालिटी फॅक्टर एक सायकल कंप्लीट झाल्यानंतर तो जो काही कॅपॅसिटर आहे तो किती एनर्जी स्टोअर करतोय तर दिस इज द क्वालिटी फॅक्टर क्यू क्यू म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय क्यू Q म्हणजे रेजिस्टन्स क्यू नाही क्यू कॅपॅसिटर. चार्ज क्यू म्हणजे कॅपॅसिटर चार्ज चार्ज क्यू इज नथिंग बट चार्ज हम्म. सी सी इज इक्वल टू क्यू बाय काय होतो फॉर्म्युला आपला Q अपॉन R. फी V. व्होल्टेज एक क्यू म्हणजे काय तर चार्ज आहे किती चार्ज Charge. आपण केलेला आहे ओके तेच क्वालिटी फॅक्टर कसा मेजर करायचा क्यू इज इक्वल टू एक्सी डिवायडेड बाय आर क्यू इज इक्वल टू एक्सी डिवायडेड बाय आर जे काय पॉवर फॅक्टरचा जो काय फॉर्म्युला आहे त्याचा एक्झॅक्टली अपोजिट फॉर्म्युला आहे तो क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला आहे आले का लक्षात हो. ओके आता टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय इट इज द चेंज इन कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर पर डिग्री चेंज इन टेम्परेचर हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं बघा जर टेम्परेचर तर त्या कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू मध्ये किती चेंज झाला म्हणजे टेम्परेचरचा इफेक्ट किती होतोय त्या आपल्या कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू वरती दिस इज नथिंग बट द टेम्परेचर कोएफिशियंट फॉर एक्झाम्पल आपला जो काय नॉर्मल टेम्परेचर जे आहे आता आपलं सपोज 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे त्यावेळी जर आपण कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेक केली तर इट इज तिची व्हॅल्यू आहे ती सपोज 25 मायक्रोफॅरेड आहे किती आहे 25 मायक्रोफॅरेड पण जर टेम्परेचर 1 डिग्रीने चेंज झालं 1 डिग्रीने चेंज झालं म्हणजे काय झालं 26 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं म्हणजे 1 डिग्रीने इन्क्रीज झालं तर ते 1 डिग्री सेल्सिअस चेंज झाल्यानंतर त्या कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू कितीने चेंज झाले सपोज 25 मायक्रोफॅरेडचा आपला कॅपॅसिटर आहे जर त्याची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट झाली म्हणजे 26 मायक्रोफॅरेड असं झालं तर तुमचा टेम्परेचर कोएफिशियंट किती आला तर 1 मायक्रोफॅरेड आवाज येत नाही सर. हॅलो सर आवाज येत नाही.
सर आवाज येत नाहीये. आवाज येतोय का? हो येते. एक मिनिट. टेम्परेचर कोएफिशियंट समजलंय का रिपीट करायचंय? समजलं. टेम्परेचर कोएफिशियंट. हा ठीक आहे. आता कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, आता मी तुम्हाला सांगितलं कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय असते, तर ते इट इज सेम लाईक रेजिस्टन्स, म्हणजे रेजिस्टन्स सारखंच असते. इट इज डिफाइन्ड ॲज अपोजिशन ऑफर्ड बाय अ कॅपॅसिटर. म्हणजे जो काय करंट आहे त्या करंटला कॅपॅसिटरने किती अपोज केला आहे, दिस इज नथिंग बट रेजिस्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स लक्षात आहे बघा. रेजिस्टरचं तर मेन काम काय आहे हो, अपोज करायचंच काम आहे. रेजिस्टरचं मेन फंक्शन काय, टू अपोज द फ्लो ऑफ करंट. त्या रेजिस्टर म्हणजे त्या करंटला अपोज करायचं काम हे मेन कशाचं आहे, तर रेजिस्टरचं आहे. पण कॅपॅसिटर किती अपोज करतोय, कॅपॅसिटर जर आपण युज केला सर्किटमध्ये, तर तो कॅपॅसिटर किती त्या करंटला किती अपोज करतोय, दिस इज नथिंग बट कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. समजलंय का? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काय करण्यासाठी हे बघा. रेजिस्टर हा मेन त्याचं वर्क काय आहे, तर त्या करंटला अपोज करायचंच काम आहे त्याचं. कॅपॅसिटरचं काम काय आहे, मेन काम काय आहे, एनर्जी स्टोअर करायचं काम आहे. पण एनर्जी स्टोअर करायचं काम असतानाही तो करंट त्याच्यामधून फ्लो होत असताना त्या करंटला अपोज करू शकतो. म्हणजे किती व्हॅल्यू मध्ये अपोज करतोय ती व्हॅल्यू दिस इज नथिंग बट कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. अशी सेम व्हॅल्यू हे इंडक्टर मध्ये पण असू शकते. म्हणजे कुठल्याही डिव्हाइस असू दे, आपल्या बॉडीमध्ये पण रेजिस्टन्स प्रेझेंट असतो. तुम्ही जर आपल्या बॉडीला जर मल्टीमीटर लावून बघितला तर त्याच्यामध्ये रेजिस्टर असतो. कुठलाही डिव्हाइस घ्या, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स प्रेझेंट असतो, पण त्याला वेगळ्या यानं इंडिकेट केलं, कारण कॅपॅसिटरला तुम्ही रेजिस्टर म्हणू शकत नाही ना, म्हणून त्याला कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स असं म्हटलेलं आहे. इंडक्टर मध्ये ते इंडक्टिव्ह रिएक्टन्स असं म्हटलेलं आहे. आले का लक्षात? आले का लक्षात कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय? हो सर. हो सर. फॉर्म्युला आहे का नाही, एक्सी म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2 पाई एफसी. एफ इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी, सी इज नथिंग बट व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर. सी इज नथिंग बट व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना हो आज झालेला? हो सर. ओके. देशपांडे मॅडम समजलंय का, आहेत का प्रेझेंट? हो सर समजलं. ओके. अजून काय डाऊट असेल तर सांगा तुमचं, म्हणजे असं काय हे करू नका. ओके हा, म्हणजे आपण आज जरा फास्ट झाले, कारण रिवाइज करतो त्यावेळी फास्ट घेतलाय बरं का, म्हणजे कारण आपल्याला ते संपवायचं आहे. उद्या संपेल का नाही गॅरंटी नाहीये, कारण इंडक्टर होऊन परत आपल्याला त्याचे सिग्नल्स परत सोर्सेस बघायचे आहेत. उद्याही संपेल का नाही त्याची गॅरंटी नाहीये. ओके ठीक आहे.